नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा सराव पेपर। गुण आहेत 40, वेळ 2 तास। विद्यार्थ्यांनी पेपर लिहिताना सुरुवातीला आपले सराव पेपर असल्यामुळे नाव लिहायचं आहे, रोल नंबर लिहायचा आहे आणि पेपरमध्ये काही महत्त्वपूर्ण सूचना असतात त्याचे आपल्याला पालन करावे लागते। तर त्या सूचना आहेत: सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे, उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवतात, नवीन प्रश्न नवीन पानावर लिहावेत, आवश्यक त्या ठिकाणी कोष्टक व आकृती काढा। चला तर मग आपण सराव पेपरला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा। त्यामध्ये पहिलं विधान आहे, वृषण आणि अंडाशयातील कोणत्या पेशी युग्मके तयार करतात? पर्याय आहेत: अ जननत अधिस्तर, ब सरल पट्टकी अभिस्तर, क वृषणातील कोणत्याही पेशी, ड अंडाशयातील पुटिका। दुसरं विधान आहे, पर्यावरण संवर्धन कायदा रिकामी जागा साली अंमलात आला? पर्याय: अ 1980, ब 1986, क 2000, ड 1972। तिसरं विधान आहे, सौर दिव्यामध्ये खालीलपैकी रिकामी जागा ऊर्जेचा वापर केला जातो? पर्याय: अ उष्णता, ब पवन, क प्रकाश, ड ध्वनी। चौथं विधान आहे, खालीलपैकी कोणती आपत्ती भूभौतिक नाही? पर्याय: अ विषारी वायू, ब भूकंप, क क्षारीकरण, ड ज्वालामुखी। पाचवं विधान आहे, रिकामी जागा शरीराला इतर भागाला चेतावतीपासून वेगळे ठेवतो? पर्याय: अ कॅलरी पेशी, ब पृष्ठरज्जू, क चेता, ड देहगुहा। अशा प्रकारे प्रश्न पहिला 5 गुणासाठी परीक्षेत विचारला जातो। या प्रश्नाचे उत्तर बरोबर आणि व्यवस्थित लिहिल्यास आपल्याला 5 पैकी 5 गुण मिळतातच। प्रश्न पहिल्यामध्ये आ आहे, खालील प्रश्न सोडवा। पहिला प्रश्न आहे, श्वेतक्रांती दुग्धोत्पादन, नीलक्रांती त्यासमोर रिकामी जागा आहे। जर श्वेतक्रांती दुग्धोत्पादन असेल तर नीलक्रांती काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे। सहसंबंध पूर्ण करा यासारखा हा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न, वेगळा घटक ओळखा। त्यामध्ये आहे, शारीरिकदृष्ट्या द्रव्याने भरलेली पोकळी, रंध्रीय, निडारिया, संधिपात, चपट्या कृमी। यामध्ये वेगळा घटक आपल्याला ओळखायचा आहे। तिसरा प्रश्न, जोड्या लावा। अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहे। अ गटामध्ये 2 जोड्या आहे आणि ब गटामध्ये 3 जोड्या आहे। आपल्याला व्यवस्थित जोड्या जुळवायच्या आहेत। तर अ गटातील जोड्या आहेत, युग्मनजापासून नवीन सजीवाची निर्मिती। दुसरा आहे, जनक पेशीच्या शरीरातील एका परिपक्व सजीवाची निर्मिती। ब गट यामध्ये आहे, अ क्लोनिंग, ब लैंगिक प्रजनन, क परागकण। चौथा प्रश्न आहे, चूक की बरोबर ते कारणासहित लिहा। त्यासाठी विधान दिलं आहे, आण्विक ऊर्जा हे हरित ऊर्जेचा एक भाग आहे। चूक आहे की बरोबर आहे ते लिहायचं आहे आणि थोडक्यात कारण लिहायचं आहे। पाचवा प्रश्न आहे, खालील चिन्हाचा अर्थ लिहा। या ठिकाणी एक चिन्ह दिलं आहे, त्या चिन्हाचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे। अशा प्रकारे प्रश्न पहिल्यामध्ये आ 5 गुणासाठी हा प्रश्न आहे। यानंतर प्रश्न दुसरा अ, शास्त्रीय कारणे लिहा। कोणतेही 2 गुण आहेत 4। यामध्ये 3 प्रश्न विचारले आहेत, कोणतेही 2 लिहायचे आहे। सराव पेपर असल्यामुळं सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिली तरी चालतील। एका प्रश्नासाठी 2 गुण आहेत। तर पहिला प्रश्न आहे, DNA प्रतिमूळ DNA सारख्या असतात परंतु मूळ DNA तंतोतंत जुळणाऱ्या नसतात। दुसरा प्रश्न, पृथ्वी ही सर्वात मोठी परिसंस्था आहे। तिसरा प्रश्न, सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते।
प्रश्न दुसऱ्यामध्ये आहे खालील प्रश्न सोडवा, कोणतेही 3. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे सूत्री विभाजनाचे फायदे लिहा. दुसरा प्रश्न आहे खालील अवयवांना नावे द्या. पक्षी वर्ग कबूतर, या ठिकाणी पक्ष्याचं चित्र दिलं आहे, त्याच्या अवयवांना आपल्याला नावं द्यायची आहेत. तिसरा प्रश्न फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करण्यासाठी प्रश्न विचारला आहे आणीबाणीची अवस्था व पुनर्निर्माण अवस्था. चौथा प्रश्न टिपा लिहा. टिपा लिहिण्यासाठी प्रश्न दिला आहे प्राण्यांचे वर्गीकरण. पाचवा प्रश्न जैव इंधनाची उदाहरणे लिहा. प्रश्न तिसरा खालील प्रश्न सोडवा, कोणतेही 5. गुण आहेत 15, म्हणजेच एका प्रश्नासाठी 3 गुण आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन याविषयी खाली तक्त्यामध्ये काही माहिती लिहून दिली आहे. त्यामध्ये आपल्याला गाळलेल्या जागा भरून पुन्हा लिहायच्या आहेत. त्या तक्त्यामध्ये काही गाळलेल्या जागा आहेत त्या आपल्याला लिहायच्या आहे. तर अलैंगिक प्रजनन यामध्ये पहिला मुद्दा आहे कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात. आणि लैंगिक प्रजनन यामध्ये पहिला मुद्दा रिकामा दिला आहे, तर ती गाळलेली जागा आपल्याला भरायची आहे. यानंतर अलैंगिक प्रजनन यामध्ये दुसरा मुद्दा रिकामा आहे, त्या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं आहे. आणि लैंगिक प्रजनन यामध्ये दुसरा मुद्दा दिला आहे लैंगिक प्रजननासाठी नरजनक आणि मादीजनक अशा 2 जनकांची आवश्यकता असते. यानंतर अलैंगिक प्रजनन यामध्ये तिसरा मुद्दा लिहून दिला आहे, तो आहे हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते. लैंगिक प्रजनन यामध्ये तिसरा मुद्दा रिकामा दिला आहे, त्या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर अलैंगिक प्रजनन यामध्ये चौथा मुद्दा रिकामा आहे, त्या ठिकाणी उत्तर लिहावं लागेल. आणि लैंगिक प्रजननामध्ये चौथा मुद्दा आहे या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या जनकांपेक्षा वेगळा असतो. त्यानंतर अलैंगिक प्रजनन यामध्ये पाचवा मुद्दा आहे द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाखीय प्रजनन, बीजाणू निर्मिती इत्यादी प्रकारे विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन केले जाते. आणि लैंगिक प्रजनन यामध्ये पाचवा मुद्दा आहे तो रिकामा आहे, त्या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं आहे. अशा प्रकारे लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन या संबंधित ज्या गाळलेल्या जागा आहेत त्या भरून हा तक्ता आपल्याला पुन्हा लिहायचा आहे. त्यासाठी गुण आहेत 3. दुसरा प्रश्न वायू, जल आणि भूप्रदूषणावर सूक्ष्मजीवाचा वापर करून नियंत्रण कसे ठेवता येते. तिसरा प्रश्न mRNA भाषांतरण tRNA, टिफ्लेट, कोडॉन, अमिनो आम्ले, DNA. पेशी केंद्रकात तयार झालेल्या रिकामी जागा पेशीद्रव्यात येतो, तो येताना रिकामी जागा वरील सांकेतिक संदेश घेऊन येतो. या संदेशामध्ये अमिनो आम्लाकरिता संकेत असतात. प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेला संकेत 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो, त्यालाच रिकामी जागा असे म्हणतात. प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी रिकामी जागा पुरवण्याचे काम रिकामी जागा करतो. त्याकरिता mRNA वर जसा कोडॉन असतो तसा त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन tRNA वर असतो. या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात. अशा प्रकारे हा रिकाम्या जागा वगळलेला एक परिच्छेद आहे. उत्तरासंबंधित काही पर्याय वर दिलेले आहेत. योग्य ठिकाणी योग्य पर्याय लिहून आपल्याला हा परिच्छेद पूर्ण करायचा आहे. चौथा प्रश्न खालील प्राणीसंघात प्राण्यांचे गुणधर्म दिले आहेत, ते अभ्यासा व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये अ आहे या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात. आ हे प्राणी फक्त समुद्रातच आढळतात. ई हे प्राणी नलिकापाद यांच्या साह्याने प्रचलन करतात. ई यांचे कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकीचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते. वरील गुणधर्म कोणत्या प्राणीसंघातील प्राण्यामध्ये आढळून येतात. 2 या प्राणीसंघातील प्राण्यांचे एक उदाहरण द्या. 3
प्राणी वर्गीकरणाच्या नवीन पद्धतीतील कोणत्या आधारभूत मुद्द्यांच्या साहाय्याने या प्राण्यांचे वर्गीकरण करता येईल? 5वा प्रश्न, तुमच्या शेजारचा मुलगा तंबाखू सेवनाच्या आहारी गेला असेल तर तुम्ही काय कराल? 2. तुमच्या आजूबाजूला मोकळी जागा असेल तर तुम्ही काय कराल? 6वा प्रश्न, महात्मा गांधी म्हणतात की प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे, पण कोणाचीही हाव पूर्ण करण्यास नाही, हे विधान स्पष्ट करा. 7वा प्रश्न, जैव कीटकनाशके म्हणजे काय? प्रकार उदाहरणासहित स्पष्ट करा. 8वा प्रश्न, आपत्तीच्या स्वरूप आणि व्याप्तीचा सखोल विचार करता सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने आपत्तीचे किती भाग संवेदनशील असतात? प्रश्न 4, खालील प्रश्नांचे स्वरूप विस्तृत स्वरूपात लिहा. कोणतीही 1, गुण आहेत 5. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, पुढील तक्ता दुरुस्त करून लिहा. या ठिकाणी एक तक्ता दिला आहे, तो आपल्याला दुरुस्त करून लिहायचा आहे. दुरुस्त करण्यासाठी काही मुद्दे दिले आहेत. मुद्दे आहेत, दिलेल्या कृतीमध्ये कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचे ऑक्सिडेशन करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया, विविध सूक्ष्मजीव, स्नायू, तांबड्या रक्तपेशी, किण्वन, विविध पदार्थ उदाहरण व्हिनेगर, जीवनसत्व इत्यादी, कर्बोदके, ग्लुकोज विघटन त्याला ग्लायकोलायसिस असं आपण म्हणतो, पायरुव्हिक आम्ल, किण्वन, अल्कोहोल, लॅक्टिक आम्ल. या तक्त्यामध्ये आपल्याला तो तक्ता दुरुस्त करून व्यवस्थित लिहायचा आहे. दुसरा प्रश्न आहे, पवनचक्कीच्या संदर्भात खाली विचारलेल्या आकृत्या काढा. त्यामध्ये पहिला प्रश्न, पवन ऊर्जेचे रूपांतरणाचे टप्पे, आणि दुसरा आहे त्यामध्ये पवनचक्की जनित्राचा आराखडा. अशा प्रकारे आपण वर्ग 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा सराव पेपर या ठिकाणी पाहिला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी पेपर लिहिण्याचा प्रयत्न करावा. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे सराव पेपर, प्रथम सत्र, घटक चाचणी यांच्या उत्तरासहित सुद्धा व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच स्वाध्याय संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.